दोस्त हो, मी श्रीकांत सोमण, तुमच्या या अद्भुत जीवनयात्रेत तुमचा सहप्रवासी. आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत आहोत. तिचा कालातीत ज्ञान समजून घेण्याचा आणि ते आपल्या आधुनिक दैनंदिन जीवनात कसे लागू होते हे शोधण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. नेहमीप्रमाणे आपले विचार श्री अरविंदांच्या एसेज ऑन द गीता या महत्त्वपूर्ण ग्रंथावर आधारित आहेत. जर तुम्ही आमच्यासोबत असाल तर तुम्हाला मागील चर्चा आठवत असतील. शतकानुशतके आणि अनेक भाषांमध्ये गीतेवर अगणित लेखन उपलब्ध असतानाही हा संवाद इतका महत्त्वाचा का आहे हे आपण पाहिले. तसेच धर्मग्रंथांचे लोक वेगवेगळ्या प्रकारे कसे अर्थ लावतात यावरही आपण थोडक्यात चर्चा केली. आजच्या या भागात आपण पवित्र आणि ऐहिक ग्रंथांच्या समृद्ध दुनियेकडे अधिक बारकाईने पाहणार आहोत. आणि महत्त्वाचे म्हणजे एकलतेची सावली, शॅडो ऑफ एक्सक्लुझिव्हिटी, म्हणजे कधी कधी आपल्या मनात असणारी ती संकुचित विचारसरणी या ग्रंथांचे अमूल्य महत्त्व कसे कमी करू शकते यावरही आपण बोलणार आहोत. चला सुरुवात करूया. पवित्र आणि ऐहिक ग्रंथांची विविधता. अ टॅपेस्ट्री ऑफ सेक्रेड अँड सेक्युलर टेक्स्ट्स. जगात विविध प्रकारच्या ग्रंथांची एक समृद्ध आणि वैविध्यपूर्ण मांडणी आहे. हे ग्रंथ मुख्यत्वे पवित्र किंवा ऐहिक, धर्मनिरपेक्ष अशा दोन विस्तृत श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात. पवित्र धर्मग्रंथ, ज्यांना अनेकदा ईश्वरीय प्रकटीकरण मानले जाते, ते अनेक धर्मांमध्ये मध्यवर्ती भूमिका बजावतात. त्यांमध्ये मूलभूत कथा, नैतिक नियम किंवा आध्यात्मिक शिकवणी असू शकतात. उदाहरणांमध्ये हिंदू धर्मातील भगवद्गीता, ख्रिश्चन धर्मातील बायबल आणि इस्लाममधील कुराण यांचा समावेश आहे. दुसरीकडे ऐहिक ग्रंथ कोणत्याही विशिष्ट धर्माशी संबंधित नसतात. ते तत्वज्ञान, नैतिकता, इतिहास आणि कायदा यासह अनेक विषयांचा अभ्यास करतात. हे ग्रंथ पूर्ण कामे किंवा विविध विचारसरणींमधून लिहिलेल्या ग्रंथांचे संग्रह असू शकतात. Analects of Confucius, The Meditations of Marcus Aurelius and the Epic of Gilgamesh. उदाहरणांमध्ये Analects of Confucius, Meditations of Marcus Aurelius आणि Epic of Gilgamesh यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त ग्रंथांना त्यांच्या व्याप्ती आणि उद्देशानुसार अधिक वर्गीकृत केले जाऊ शकते. काही ग्रंथ एखाद्या धर्मातील विशिष्ट पंथ किंवा संप्रदायावर लक्ष केंद्रित करतात, त्यांच्या अद्वितीय श्रद्धा आणि पद्धतींची रूपरेषा देतात. इतर ग्रंथ विशिष्ट धर्मांच्या पलीकडच्या व्यापक तात्विक चौकटी सादर करतात. तरीही काही ग्रंथ संपूर्ण ज्ञान प्रणालींसाठी मूलभूत ग्रंथ म्हणून काम करतात, ज्यात अनेक विषयांचा समावेश असतो. ग्रंथांचे विविध प्रकार आणि त्यांचे मूळ समजून घेतल्याने आपल्याला मानवी विचार आणि आध्यात्मिक शोधाच्या विशाल आणि समृद्ध स्रोताचे सखोल आकलन होते. एकलतेची सावली, द शॅडो ऑफ एक्सक्लुझिव्हिटी. मानवतेचा धर्मग्रंथांशी असलेला ऐतिहासिक संबंध. अ हिस्टॉरिकल लुक ॲट ह्युमॅनिटीज रिलेशनशिप विथ स्क्रिप्चर्स. इतिहासात मानवतेचा धर्मग्रंथांशी असलेला संबंध अनेकदा एकलतेच्या प्रवृत्तीने, द टेंडन्सी टुवर्ड्स एक्सक्लुझिव्हिटी, रंगलेला आहे. अपरिपक्व किंवा अविकसित मानसिकता असलेल्या व्यक्ती एकाच पवित्र ग्रंथावर मालकी हक्क, पॉझेसिव्हनेस सांगण्याच्या मोहाला बळी पडू शकतात. त्याला एकमेव आणि अंतिम देवाचे वचन म्हणून तीव्रतेने महत्त्व देतात. या प्रबळ विश्वासांमुळे इतर धर्मग्रंथांना पूर्णपणे खोटे किंवा फार तर अपूर्णपणे प्रेरित म्हणून नाकारले, डिसमिस्ड जाऊ शकते. ही प्रवृत्ती विचारांच्या विविध क्षेत्रांमध्ये अनेक प्रकारे प्रकट होते. धार्मिक एकलतावाद, रिलिजियस एक्सक्लुझिव्हिझम. धर्माच्या क्षेत्रात तीव्र निष्ठावान अनुयायी त्यांच्या धर्मग्रंथाला सत्याचा एकमेव स्रोत म्हणून प्राधान्य देऊ शकतात. पर्यायी धर्मग्रंथांना संशयाने किंवा अगदी शत्रुत्वाने पाहू शकतात. ही धारणा तात्विक पंथ, फिलॉसॉफिकल कल्ट्स निर्माण करू शकते, जे त्यांच्या विशिष्ट अर्थाने इतरांपेक्षा वरचढ मानतात, ज्यामुळे विभाजन वाढते आणि अर्थपूर्ण संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. वैज्ञानिक भौतिकवाद, सायंटिफिक मटेरियलिझम. ज्याप्रमाणे धार्मिक कट्टरता एकलतावादाला एक्सक्लुझिव्हिटी प्रोत्साहन देऊ शकते, त्याचप्रमाणे वैज्ञानिक भौतिकवादाचे कठोर पालन देखील असे करू शकते.
जेव्हा विज्ञान एक बंदिस्त विश्वास प्रणाली बनते तेव्हा ते धार्मिक आणि आध्यात्मिक धर्मग्रंथांना निव्वळ अंधश्रद्धा म्हणून पूर्णपणे नाकारू डिसमिस शकते. हा संकुचित दृष्टिकोन मानवी अनुभवाचा शोध घेण्यासाठी या ग्रंथांमध्ये असलेल्या संभाव्य मूल्याकडे दुर्लक्ष करतो. एकलतेची एक्सक्लुझिव्हिटी ही गती केवळ सामान्य जनतेपुरती मर्यादित नाही. अगदी ज्ञानी आणि सुशिक्षित व्यक्ती देखील बौद्धिक अहंकाराच्या, इंटेलेक्च्युअल इगो किंवा आध्यात्मिक गर्वाच्या, स्पिरिच्युअल प्राईड सापळ्यात अडकू शकतात. आत्ममहत्वाची ही वाढलेली भावना त्यांना पर्यायी दृष्टिकोन आणि व्याख्याना नाकारण्यास प्रवृत्त करू शकते, ज्यामुळे विविध पार्श्वभूमीतील ग्रंथांच्या समृद्धीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता मर्यादित होते. या प्रवृत्तींचे श्रेय त्यांच्या निर्णयावर पडलेल्या अंधाराच्या आत्म्याला, स्पिरिट ऑफ डार्कनेस, दिले जाऊ शकते, एक लाक्षणिक सावली जी त्यांची मोकळेपणा, ओपननेस आणि समावेशकतेची इन्क्लुझिव्हिटी क्षमता झाकते. एकलतेच्या एक्सक्लुझिव्हिटी या ऐतिहासिक प्रवृत्तीची कबुली देऊन आपण धर्मग्रंथांकडे अधिक मोकळा आणि समावेशक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. विविध दृष्टिकोनांमधील मूल्य ओळखून आपण समजूतदारपणाच्या अधिक समृद्ध प्रवासाला सुरुवात करू शकतो. केवळ आपल्या निवडलेल्या ग्रंथातूनच नव्हे, तर इतिहासातील मानवी विचार आणि आध्यात्मिक शोधाच्या विशाल आणि समृद्ध मांडणीतूनही शहाणपण मिळवू शकतो.